तुम्हालाही माझ्याप्रमाणे नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, टेस्टी पण तरीही हेल्दी असं बनवायचं असेल तर ही थोडीशी तयारी करून ठेवा. अगदी मस्त झटपट नाश्ता तयार होईल. 1 वाटी यासाठी मी तांदूळ घेतले, पाव वाटी चण्याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले. सगळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे 4 तासासाठी भिजत ठेवलं. 4 तासानंतर हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना यातलंच थोडंसं पाणी घालायचं आहे. याबरोबरच आलं, जिरं, हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. यानंतर 3 ते 4 मिनटं हे छान फेटून घ्यायचं आहे. यामुळे यामध्ये इनो, सोडा असं काहीच घालायची गरज पडणार नाही. आता या तयार पिठाचे आपण डोसे तयार करणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने असा मस्त डोसा पसरवून घ्यायचा आहे. यामध्ये भरपूर डाळी आहेत, इनो, सोडा घातलेला नाही आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. सकाळी नाश्ता बनवायचा असेल, रात्री हे तुम्ही सगळं भिजत घातलं तर सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल. तर हा टेस्टी, हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.